हाय मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल। तर आज आपण करून बघणार आहोत छान चवीला लागणारी कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग अशी आळूवडी। तर पहा, तुम्ही जर या पद्धतीने करून बघितली तर तुम्हाला ती नक्कीच आवडणार आहे। तर पहा, त्यासाठी मी घेतलेला आहे 7 ते 8 मध्यम आकाराची आळूची पाने। तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे, तेही स्वच्छ मी चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, त्यानंतर 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। पहा, मिरची तिखट असल्यामुळे थोडीशीच यूज केलेली आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडेसे जिरेही घेतलेले आहेत। या सर्वांचं मी छान असं मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालते, जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालते। त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालते आणि ओवाही घालते। ओव्यामुळे काय होते पहा, तर बेसन पीठ हे पचायला जड असते, त्यासाठी आपण ओवा जर यूज केला तर बघा त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो। त्यानंतर थोडासा लिंबाचा रससुद्धा घातलेला आहे। लिंबाच्या रसाने काय होते की आपली आळूवडी ही अजिबात तेलकट होणार नाही आहे। त्यानंतर हे सर्व मिक्स करून त्याचं छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। मग आपल्याला हे बॅटर बनवताना ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळही करायचं नाही आहे, तर त्याची कन्सिस्टन्सी ही मीडियम ठेवायची आहे। तर पहा, आपलं बॅटर तयार आहे। ते आता आपण पानांवरती पसरवून घेऊया। त्यासाठी मी अगोदरच चाळणीला तेल लावून घेते, म्हणजे आपले जे रोल बनवलेले असते ते आपल्याला डायरेक्टली तिथे ठेवता येतील। त्यानंतर आता आपण रोल कसा बनवायचा ते पाहूया। तर पहा, मी अगोदर सुरुवातीला एक पान घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे आपलं बॅटर होतं ते आता आपण त्याच्यावरती स्प्रेड करून घ्याव्यात। मग असं छान असं पसरवून पानाला लावून घेऊयात। त्यानंतर आपण त्याच्यावरती दुसरं पान ठेवून त्यालाही छान असं पीठ लावून घेणार आहोत। त्यानंतर असे 2 ते 3 पानं ठेवून घेतल्यानंतर आपण त्याचा रोल बनवणार आहोत। बघा, एकावरती एक असे 3 ते 4 पानाचा जर तुम्ही लेयर केला तर त्याचे जेव्हा वडी बनेल तेव्हा छान अशी त्याचे लेयर्स पडतील। तर पहा, आपला रोल आता आपण बनवत आहोत। तर अशा प्रकारे तुम्हाला रोल बनवून घ्यायचा आहे। साईडला जे मोकळी स्पेस राहते त्यामध्ये तुम्हाला पीठ लावून छान असे त्याचे जे भाग आहेत ते बंद करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर एका पातेल्यात थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्या आपण जे चाळणीमध्ये जे रोल ठेवलेले आहेत ते आपण 10 ते 15 मिनिटासाठी आता वाफवून घेणार आहोत। तर पहा, 10 ते 15 मिनिटानंतर हे जे वाफवलेले रोल होते त्याच्या मी आता वड्या पाडलेल्या आहेत। पहा, किती छान लेयर्स आलेले आहेत। आता आपण थोड्याशा तेलावरती ह्या वड्या आहेत त्या आपण आता फ्राय करून घेणार आहोत। तर पहा, आपली छान कुरकुरीत अशी आळूवडी तयार आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने करून बघाल तर कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला। थँक्यू।